एक मोठी बातमी आहे। बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावरती 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता। 29 जून 2024 रोजी बापू आंधळे जे सरपंच मरळवाडीचे आहेत त्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती। त्यामध्ये बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता। याच वेळी महादेव गित्ते नावाचा जो काही तरुण आहे त्याच्या घराच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्या महादेव गित्तेचा जो व्हिडिओ आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेला आहे। त्या ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये महादेव गित्ते सांगतात की हे सगळं काही केलं होतं हे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेलं होतं आणि माझ्यावरती देखील गोळीबार केला होता। गोळीबार करण्यासाठी 5 ते 10 जण आले होते आणि त्यानंतर जे गोळीबार करणारे होते त्यांच्यापैकीच काही जणांनी बापू आंधळेवरती देखील गोळीबार केला असा जो दावा आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय। मात्र बापू आंधळे खून प्रकरणामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आहेत। वेगवेगळे 2 गुन्हे होते। यामध्ये हत्येचा एक गुन्हा होता तर महादेव गित्ते यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला हा असे 2 वेगवेगळे गुन्हे होते। आणि जे महादेव गित्ते नावाचा जो काही इसम आहे जो त्या व्हिडिओमध्ये बोलतोय तो सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये तो MCR मध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तर जितेंद्र आव्हाड यांनी जे आरोप केलेले आहेत की संपूर्ण महादेव गित्ते प्रकरण त्याचबरोबर बापू आंधळे प्रकरण या प्रकरणाचा मास्टर माइंड आणि हे प्रकरण कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं गेलं हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। त्यामुळे साहजिकच वाल्मिक कराड यांच्या संदर्भातील हा जो व्हिडिओ आहे हा देखील नेमकी पुढे आता पाय खोला जातात आणि जर या प्रकरणात जर त्याचा संबंध असेल तर त्या प्रकरणात देखील चौकशी केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र जो गुन्हा दाखल करण्यात आला होता परळी शहरामध्ये त्या गुन्ह्यामध्ये देखील वाल्मिक